श्री स्वामी समर्थ. आजच्या या धावपळीच्या युगात आपल्याकडे सगळं काही असूनही एक गोष्ट आपला सतत सतावते, ती म्हणजे चिंता. कधी भविष्याची काळजी, कधी मुलांचं शिक्षण, तर कधी आरोग्याच्या समस्या. आपण इतके अस्वस्थ असतो की आपल्याला रात्रीची झोपही लागत नाही. पण या सर्व प्रश्नांचं उत्तर स्वामींनी एका ओळीत दिले आहे. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ देई रे मना. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामींच्या या शब्दांमध्ये किती मोठी शक्ती दडलेली आहे आणि संकटात आपण स्थिर कसे राहावे. स्वामी म्हणतात निशंक होई, म्हणजे मनात कोणतीही शंका ठेवू नकोस. आपण स्वामींची सेवा तर करतो, पण मनात कुठेतरी प्रश्न असतो, स्वामी माझं ऐकतील का, माझं काम होईल का. जिथे शंका आली तिथे तुमची भक्ती कमकुवत होते. स्वामींची भक्ती म्हणजे पूर्णपणे शरणागती. जसा एक छोटा मुलगा आपल्या वडिलांचा हात धरून चालताना निर्धास्त असतो, तसाच विश्वास आपला स्वामींवर हवा. निर्भय होई, जो स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला त्याला जगातील कोणत्याही संकटाची भीती उरत नाही. एकदा अक्कलकोटमध्ये एक भक्त आला. तो खूप संकटात होता, कर्जबाजारी झाला होता. त्याला वाटलं आता आयुष्य संपलं. तो रडत स्वामींच्या समोर गेला आणि म्हणाला, स्वामी आता तुम्हीच काहीतरी करा, नाहीतर मी माझा जीव देईन. स्वामींनी त्याच्याकडे अत्यंत शांतपणे पाहिले आणि विचारलं, अरे जेव्हा तू जन्माला आला होतास तेव्हा काय घेऊन आला होतास, आणि जेव्हा इथून जाशील तेव्हा काय घेऊन जाणार. मग आज जे तुझ्याकडे नाही त्याचं दुःख कशाला करतोस. जो देव तुला इथपर्यंत घेऊन आला तो तुला पुढे नेणार नाही का. त्या भक्ताला त्या क्षणी उमजलं की आपण उगीच काळजी करतोय. जोपर्यंत आपण मी करतो तोपर्यंत आपण थकतो. जेव्हा आपण सर्व काही स्वामींवर सोपवतो तेव्हा स्वामी स्वतः मार्ग दाखवतात. आपले कर्म प्रामाणिकपणे करा, मगच स्वामींचे आशीर्वाद फळ देतात. दिवसातून किमान 15 मिनिटं शांत बसून स्वामींचं नामस्मरण करा. यामुळे मनातील नकारात्मकता दूर होते. देवाला का आणि कसे हे प्रश्न विचारू नका. तुमची श्रद्धा ढळू देऊ नका. लक्षात ठेवा, स्वामी तुमच्यासाठी जे काही करत आहेत ते योग्य वेळीच तुम्हाला मिळेल. शेवटी इतकंच सांगेन, तुमच्या आयुष्यातील वादळ कितीही मोठं असू दे, तुमचा नावाडी स्वामी समर्थ आहेत हे विसरू नका. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता रस्ता संपलेला आहे तेव्हा फक्त डोळे मिटा आणि म्हणा, स्वामी मी तुमचा आहे आणि तुम्ही माझे आहात. तुमच्या सर्व चिंता त्यांच्या चरणी अर्पण करा आणि निर्भय होऊन जगा. कारण ज्याच्या पाठीशी अक्कलकोटचे स्वामी उभे, त्याला हे जग तर काय काळ सुद्धा हरवू शकत नाही. तुम्हाला स्वामींचा असा एखादा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून नक्की सांगा.